हॅलो डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, या सेशनमध्ये आपण एंडोक्राइन ग्लँड्सचा स्टडी करणार आहोत. एंडोक्राइन ग्लँड्स आणि एंडोक्राइन ग्लँड्स मध्ये आपण स्टार्टिंग करू हायपोथॅलॅमस पासून. हायपोथॅलॅमस या वर्ड रूट कडे जर आपण बघितलं हायपोथॅलॅमस कडे, तर हायपोचं मिनिंग होतो बिलो आणि थॅलॅमस हे एक स्ट्रक्चर आहे ब्रेन मध्ये प्रेझेंट असणार. हायपोथॅलॅमस, हायपो म्हणजे बिलो, थॅलॅमसच्या बिलो साइड मध्ये असणार हे स्ट्रक्चर. दॅट्स वाय वी आर कॉलिंग इट हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस ही जी एंडोक्राइन ग्लँड आहे, या एंडोक्राइन ग्लँडच्या ओरिजिन बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर याचं ओरिजिन आहे, इट्स ओरिजिन इज एक्टोडर्मल. आय थिंक इनिशियली आपण याबद्दल बोललो आहोत, ज्यावेळेस स्पर्म आणि ओव्हम यांचं कॉन्ज्युगेशन होतं आणि झायगोट तयार होतो. झायगोटच्या नंतर मोरुला, मग गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन मध्ये जे लेयर्स असतात, फॉर एक्झाम्पल ही डायग्राम आहे जर्म लेयर्सची. ठीक आहे, यामध्ये हा जर्म लेयर आहे, एंडोडर्म, देन हा आहे मेसोडर्म आणि हा आउटर मोस्ट आहे एक्टोडर्म. तर या आउटर मोस्ट लेयर पासून हायपोथॅलॅमस हा डिराईव्ह झालाय किंवा ओरिजिनेट झालेला आहे. ठीक आहे, किंवा तो फॉर्म झालाय असं आपण त्याला म्हणू शकतो. सो आफ्टर ओरिजिन वी विल टॉक अबाउट लोकेशन. नेमकं कुठे प्रेझेंट आहे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये हायपोथॅलॅमस? तर आपला जो ह्युमन ब्रेन आहे, त्या ब्रेनचे मेन 3 पार्ट्स पडतात. पहिला पार्ट आहे फोर ब्रेन, दुसरा पार्ट आहे मिड ब्रेन आणि तिसरा आहे हिंड ब्रेन. तर फोर ब्रेन मध्ये एक स्ट्रक्चर आहे किंवा रिजन आहे डायनसेफेलॉन नावाचा. तर त्या डायनसेफेलॉन मध्ये परत 3 स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे, समजा ते स्ट्रक्चर आहे थॅलॅमस. थॅलॅमसच्या आउटर रिजन मध्ये असणारं एपिथॅलॅमस, आणि एपिथॅलॅमस म्हणजे आउटर, आणि हायपोथॅलॅमस हा त्याच्या बिलो साइड मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण हायपोथॅलॅमस असं म्हणतोय. म्हणजे डायनसेफेलॉनचा जो बेसल पार्ट आहे, म्हणजे फोर ब्रेन डायनसेफेलॉनचा बेसल पार्ट म्हणजेच आपला हायपोथॅलॅमस आहे, किंवा हायपोथॅलॅमस ही एंडोक्राइन ग्लँड आहे. आता हायपोथॅलॅमसचा रोल नेमका काय आहे? तर हायपोथॅलॅमस ही एक कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे दोन ज्या काही सिस्टीम्स आहेत, त्या दोन सिस्टीम्सना हायपोथॅलॅमस ही कनेक्ट करत आहे. म्हणजे काय? तर एक आहे आपली नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे आपली एंडोक्राइन सिस्टीम, ज्याचा स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करतोय, एंडोक्राइन सिस्टीम. तर नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम या दोघांच्या मध्ये असणारी कनेक्टिंग लिंक म्हणजे हा आपला हायपोथॅलॅमस आहे. याशिवाय हायपोथॅलॅमसला मास्टर्स ऑफ द मास्टर असं म्हणतात. आता एंडोक्राइन सिस्टीम जी आहे आपल्या ह्युमन्स मध्ये प्रेझेंट असणारी, ही एंडोक्राइन सिस्टीम काय करते? तर आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या हॉर्मोनचं रेग्युलेशन करते. म्हणजे हॉर्मोनचं जे काही प्रोडक्शन होतं, त्यांचं जे काही सिक्रेशन होतं, त्याचं रेग्युलेशन हे पिट्युटरी मार्फत होतं. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड मार्फत होत असतं. पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, म्हणजे पिट्युटरी ग्लँड ही काय आहे? मास्टर आहे एंडोक्राइन सिस्टीमची, आणि या पिट्युटरी ग्लँडची मास्टर ही हायपोथॅलॅमस आहे. म्हणून हायपोथॅलॅमसला काय म्हटलं जातं? मास्टर्स ऑफ द मास्टर असं म्हटलं जातं. याशिवाय ती कनेक्टिंग लिंक आहे नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीमच्या मध्ये असणारी. गेटिंग माय पॉइंट? ठीक आहे. हायपोथॅलॅमस लोकेशन, बेसल पार्ट ऑफ डायनसेफेलॉन, राईट, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हायपोथॅलॅमस हा करतो काय? हायपोथॅलॅमस आपल्या बॉडीचे जेवढे काही फंक्शन्स आहेत, त्या बॉडी फंक्शन्सची वाईड अशी रेंज
म्हणजे त्या बॉडी फंक्शन्सचं वाईड असं स्पेक्ट्रम, या स्पेक्ट्रमचं किंवा बॉडी फंक्शन्सच्या वाईड रेंजचं रेग्युलेशन बेसिकली आपला हा हायपोथॅलॅमस करत असतो. हे आहे त्याचं ओव्हरऑल फंक्शन. आता तो फॉर्म कसं झालेला आहे हायपोथॅलॅमस, तर समजा हा तो हायपोथॅलॅमस आहे, आपण कन्सिडर करू हा हायपोथॅलॅमस आहे आणि हा हायपोथॅलॅमस मध्ये ही काय आहे, ही अँटिरियर पिट्युटरी, ही पोस्टेरियर पिट्युटरी आहे आणि हा अप्पर रिजन आहे हायपोथॅलॅमसचा. तर हायपोथॅलॅमस मध्ये सेव्हरल ग्रुप्स आहेत. काय आहेत ते? सेव्हरल ग्रुप्स आहेत. आणि हे सेव्हरल ग्रुप्स, हे जे सेव्हरल ग्रुप्स आहेत, हे सेव्हरल ग्रुप्स न्यूरो सिक्रिटरी सेल्सचे बनलेले आहेत. कशापासून बनले ते? न्यूरो सिक्रिटरी सेल्स. का न्यूरो सिक्रिटरी सेल्स का म्हणायचं? कारण या हायपोथॅलॅमस मध्ये असणारे हे न्यूरॉन्स काय करतात, एक स्पेसिफिक केमिकलचं प्रोडक्शन करतात, म्हणजेच हॉर्मोनचं प्रोडक्शन करतात. म्हणून यांना आपण न्यूरो सिक्रिटरी सेल्स असं म्हणतोय. आता हे जे न्यूरो सिक्रिटरी सेल्स किंवा हायपोथॅलॅमस मध्ये प्रेझेंट असणारे जे काही हा ग्रुप आहे, हा ग्रुप कशापासून बनलाय, तर न्यूरॉन पासून बनलेला आहे. कारण हायपोथॅलॅमस बेसिकली ब्रेनचा पार्ट आहे, राईट. म्हणजे तो न्यूरॉन पासून बनलेला असणार आहे. आणि हे न्यूरॉन काय करतात, तर हॉर्मोनचं सिक्रेशन करतात, राईट. हॉर्मोनचं सिक्रेशन करतात, म्हणून यांना आपण काय म्हणू शकतो, न्यूरो हॉर्मोन्स असंही म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण यांना? न्यूरो हॉर्मोन्स. तर हायपोथॅलॅमस इज फॉर्म्ड बेसिकली ऑफ सेव्हरल ग्रुप्स ऑफ न्यूरो सिक्रेटरी सेल्स. न्यूरो सिक्रेटरी सेल्स पासून तो बनला आहे. आणि याशिवाय हे जे काही न्यूरॉन्स आहेत किंवा नर्व्ह सेल आहेत या हायपोथॅलॅमस मध्ये प्रेझेंट असणाऱ्या, त्यांना बेसिकली न्यूक्लियाय असं म्हटलं जातं. का न्यूक्लियाय म्हणायचं? आपण याच्या आधी शिकलं असाल की ब्रेन मध्ये जेव्हा सायटोनचा बंच असतो किंवा सायटोनचं असं अॅक्युम्युलेशन झालेलं असतं एका ठिकाणी, तर त्यावेळी आणि ते जर समजा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियाय असं म्हणतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जर प्रेझेंट असेल सायटोनचा बंच तर त्याला आपण न्यूक्लियाय म्हणतो. आणि जर समजा सायटोन, आपल्याला ठाऊक आहे ही न्यूरॉन सेल आहे, ही आहे सेल बॉडी, सायटोन किंवा सेल बॉडी. ह्या सेल बॉडीचा बंच हा आपल्याला या हायपोथॅलॅमस मध्ये दिसून येतो. ठीक आहे. आणि ह्या कुठे प्रेझेंट आहे बेसिकली, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांना सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणतात. हे त्यामध्ये जर प्रेझेंट असेल तर त्यांना न्यूक्लियाय असं म्हणतात. आणि जर समजा असं सायटोनचा बंच सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आउटसाइड मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला गॅंग्लिया असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गॅंग्लिया. तर हायपोथॅलॅमस मध्ये असणारे हे जे काही ग्रुप्स आहेत न्यूरो सिक्रेटरी सेल्सचे, हे 2 टाईपचे आहेत. ठीक आहे. हे कोणत्या टाईपचे? 2 टाईपचे आहेत. आणि त्यांना अनुक्रमे काय म्हटलं जातं, तर सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियाय आणि दुसरा आहे पॅरा व्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय. सुप्रा ऑप्टिक, सुप्रा अबो ऑप्टिक, ऑप्टिक रिजनची लोकेशन आपल्याला त्यामधून कळत आहे. सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियाय, पॅरा व्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय, असे 2 टाईपच्या न्यूक्लियाय या हायपोथॅलॅमस मध्ये प्रेझेंट आहेत. क्लिअर आहे हा पॉइंट, राईट. आणि आता या हायपोथॅलॅमस मधून जे काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात ज्यांना आपण हायपोथॅलॅमिक हॉर्मोन असंही म्हणू शकू. ठीक आहे. तर हे हायपोथॅलॅमिक न्यूरॉन्स काय करतात किंवा हे हायपोथॅलॅमिक हॉर्मोन्स काय करतात, तर ही जी अँटेरियर पिट्युटरी आहे, ठीक आहे, ही अँटेरियर पिट्युटरी आहे. हा एवढा जो पार्ट आहे हा अँटेरियर पिट्युटरीचा आहे. या अँटेरियर पिट्युटरीचं रेग्युलेशन करणं, म्हणजे अँटेरियर पिट्युटरी मधून सिक्रेट होणारे किंवा सिंथेसाइज होणारे जेवढे काही हॉर्मोन्स आहेत तर त्यांचं रेग्युलेशन करण्याचं काम हे कोणाचं आहे, या हायपोथॅलॅमिक हॉर्मोनचं किंवा न्यूरो हॉर्मोनचं आहे. गेटिंग माय पॉइंट, राईट. हायपोथॅलॅमस मधून सिक्रेट होणारे न्यूरो हॉर्मोन्स किंवा ज्यांना आपण हायपोथॅलॅमिक हॉर्मोन्स म्हणू, हे पण 2 टाईपचे आहेत अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. तर फर्स्ट हॉर्मोन आहे किंवा फर्स्ट टाईप आहे
रिलीजिंग हॉर्मोन. फर्स्ट स्टेप आहे रिलीजिंग हॉर्मोन. रिलीजिंग हॉर्मोन नावाप्रमाणेच कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत तर रिलीजिंग साठी रिस्पॉन्सिबल आहेत. हे हॉर्मोन काय करतात, हे हॉर्मोन हायपोथॅलॅमस मधून निघतात, ट्रान्सपोर्ट होतात आणि अँटेरियर पिट्युटरी मध्ये येतात. अँटेरियर पिट्युटरी मध्ये आल्याच्या नंतर अँटेरियर पिट्युटरी मध्ये असणाऱ्या स्पेसिफिक ग्रुप्सना सेल्सच्या ते स्टिम्युलेट करतात आणि मग त्या स्टिम्युलेट झाल्याच्या नंतर त्यांच्यामधून ते स्पेसिफिक हॉर्मोन हे प्रोड्यूस होतं आणि त्याचं सिक्रिशन होतं. ठीक आहे, तर या टाईपला आपण काय म्हणू, रिलीजिंग हॉर्मोन असं म्हणू. स्टिम्युलेट synthesis and secretion of anterior pituitary. आता रिलीजिंग हॉर्मोन किंवा रिलीजिंग फॅक्टर असंही आपण त्यांना म्हणतो. तर हे जे काही रिलीजिंग हॉर्मोन रिलीजिंग फॅक्टर आहेत त्याचं एक एक्झाम्पल आपण इथे मेन्शन करू. ते आहे ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग फॅक्टर किंवा ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन. त्याचं नाव आहे सोमॅटोकायनिन. सोमॅटोकायनिन हायपोथॅलॅमस मधून रिलीज होतं आणि ते रिलीज होऊन अँटेरियर पिट्युटरी मध्ये एंटर करतं आणि अँटेरियर पिट्युटरी मध्ये असणाऱ्या ज्या काही सोमॅटोट्रॉफिक सेल्स आहेत त्यांना ते स्टिम्युलेट करतं. त्या स्टिम्युलेट झाल्या की सोमॅटोट्रॉफिक सेल्स काय करतात, ग्रोथ हॉर्मोनचं प्रोडक्शन आणि सिक्रेशन करतात. हे झालं रिलीजिंग हॉर्मोनचं एक्झाम्पल. याशिवाय दुसरा जो काही प्रकार आहे न्यूरो हॉर्मोन्सचा, आपण 2 टाइप्स मेन्शन केलेले आहेत. त्यातला दुसरा प्रकार आहे इनहिबिटिंग हॉर्मोन. इनहिबिटिंग हॉर्मोन काय करतात तर ते इनहिबिट म्हणजे स्टॉप करतात, स्टिम्युलेशनला स्टॉप करतात आणि मग ते काय करतात, दे स्टॉप और इनहिबिट स्टिम्युलेशन. ठीक आहे, स्टिम्युलेशन स्टॉप झालं की मग त्यामुळे होतं काय, प्रोडक्शन किंवा सिंथेसिस, प्रोडक्शन अँड सिक्रेशन हे स्टॉप होतं किंवा इनहिबिट होतं. तर 2 टाइपचे हॉर्मोन हायपोथॅलॅमस मधून रिलीज होतात, रिलीजिंग हॉर्मोन, इनहिबिटिंग हॉर्मोन. याचं एक्झाम्पल आहे इनहिबिटिंग हॉर्मोनचं, ते म्हणजे सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, आपण प्रिव्हियसली इथं मेन्शन केलं की हायपोथॅलॅमस मधून हे न्यूरो हॉर्मोन काय होतात, रिलीज होतात आणि अँटेरियर पिट्युटरी मध्ये येतात. आता हायपोथॅलॅमस मध्ये हा जो सायटॉनचा बंच आपल्याला दिसतोय, जो सुप्राऑप्टिक न्यूक्लिया आहे आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया आहे, तर यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे सायटॉन आहेत त्या सायटॉन मध्ये हे न्यूरो हॉर्मोन प्रोड्यूस होतात आणि तिथे प्रोड्यूस होऊन ते ॲक्झॉनच्या थ्रू ते काय होतात, ट्रान्सपोर्ट होतात आणि ज्या नर्व एंडिंग्स आहेत या नर्व एंडिंग्स मध्ये ते येऊन काय होतात, जमा होतात, स्टोर होतात आणि तिथून ते अँटेरियर पिट्युटरी मध्ये एंटर करतात. पण अँटेरियर पिट्युटरी मध्ये एंटर करण्यासाठी तिथे एक स्ट्रक्चर आहे, इथे आसपास असं एक नेटवर्क प्रेझेंट असतं अँटेरियर पिट्युटरीच्या सराउंडिंग आणि त्याला हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम असं म्हणतात. ठीक आहे, इथे एक नेटवर्क आहे अँटेरियर पिट्युटरीच्या सराउंडिंग. त्या अँटेरियर पिट्युटरी च्या सराउंडिंग असणारं हे जे नेटवर्क आहे त्याला हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम किंवा त्यालाच आपण काय म्हणू, पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा काय होतं, शक्यतो एका स्ट्रक्चर मधून दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये एक केमिकल ट्रान्सपोर्ट करत असताना किंवा ब्लडच्या थ्रू ट्रान्सपोर्ट होत असताना काय होत असतं, शक्यतो ते हार्ट मध्ये एंटर करत असतं आणि मग ते पुढे कॅरी होत असतं. पण या बाबतीत काय होतंय, विदाऊट हार्ट मध्ये एंटर न करता
हे काय होतंय ते इथे ट्रान्सपोर्ट होतंय. असं जे काही स्ट्रक्चर आहे, अशी जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा हायपोफिशियल पोर्टल सिस्टीम ही प्रोव्हाइड करत असते तिथे. गेटिंग माय पॉइंट, राईट? तर पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम या नर्व एंडिंग्स पासून या पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू ते अँटेरियर पिट्युटरी मध्ये एंटर करत असतात, राईट? तर हा झाला त्याचा पाथवे, पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम. हे झालं त्याचं प्रोडक्शन. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. हायपोथॅलॅमस ही मेजर एंडोक्राइन ग्लँड आहे जी काय करते, एंडोक्राइन सिस्टीमला कंट्रोल करते. मास्टर्स ऑफ द मास्टर आहे. लोकेशन बघितलं आपण, बेसल पार्ट जो आहे डायन्सेफेलॉनचा तिथे प्रेझेंट आहे. ओरिजिन हे त्याचं एक्टोडर्मल आहे, राईट? जर्म लेअर जो आहे एक्टोडर्म त्यापासून ते ओरिजिनेट झालेलं आहे. यांच्यामध्ये न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. गॅंग्लिया आहे. गॅंग्लिया कुठे प्रेझेंट असतात? आउटसाइड सेंट्रल नर्वस सिस्टीम. असा जर बंच असेल तर त्याला आपण गॅंग्लिया म्हणतो. इथे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे म्हणून आपण त्यांना न्यूक्लियाय असं म्हणतो. आय होप सगळ्या कन्सेप्ट ह्या तुमच्या क्लिअर असतील.